गावची रहिवासी असून लोकमान्य हायस्कूल दिनखेड दहावीतील विद्यार्थी आपल्या समोर आपले मत मांडण्याचा प्रयत्न करते. अनेक भाऊ आपल्या बहिणीशी बोलत नाही. कारण काय? जमीन वगैरे काही दिलं नाही. काय लागतं बहिणीला? बहीण मेल्यानंतर साडी घेऊन जाऊन उपयोग नाहीये. बहिणीला मेल्यानंतर साडी घेऊन जाऊन उपयोगच नाहीये. 10 लाखाची ना तर 20 लाखाची ना, ती उठून बघणार नाही ना की माझ्या भावाने माझ्यासाठी 20 लाखाची साडी आणली. आणि जर त्याच बहिणीला जिवंतपणी तुम्ही 100 रुपयाची जर साडी दिली ना, अख्ख्या गावभर बॉम्ब करते ती की माझ्या भावाने साडी आणली, बघ माझ्या भावाने साडी आणली. नवऱ्याला सुद्धा सांगती की माझ्या भावाने साडी आणली, अभिमानाने सांगती. आणि आमचा भाऊ इस्टेटीपायी बहिणीचा रिश्ता गमावता तुम्ही, हे मुळीच चुकतंय. इस्टेटीपायी बहिणीचा रिश्ता गमावणं हे चुकतंय. नवरा दिला टोचून खातो की तुझ्या भावना काय आणलंय. आणि भाऊ लोकांना वाटतं अरे नाही, बहिणीला मरण्याच्या वेळेस 10 लाखाची साडी आणली तर किती चुकात ठेवलं असेल. पण त्याला काय माहितीये दादा की भाऊ विचारत सुद्धा नाही त्या बहिणीला. त्या बहिणीच्या काळजात दुखतं पण ती कोणाला सांगत नाही. तोंडावर हसू असते तिच्या. मी इतके बोलते आज या पायांमध्ये इतकी सहनशक्ती आहे की जर काही झालं ना तर तोंडावर तरी माऊली माझी हसतच असते. ती कोणाला दुःख दाखवत नाही. तिला असं वाटतं कोणाला कळतं यार आपलं दुःख, कोणालाच कळतंय. नवऱ्याजवळ गेली, नवरा हिच काढतो. सासू सासऱ्याला तिथं पण हिंमतच नाही होत की बोलावं हिला. जाऊ द्या, मनुष्याला किती अभिमान, किती अभिमान या मनुष्याला. काही आहे रे स्वतःचं? काहीच नाही. मनुष्याला जन्म दुसऱ्याने दिला, नाव दुसऱ्याने दिलं, शिक्षण दुसरे देतात, इज्जत दुसरे देतात, शमशानपर्यंत दुसरेच नेतात, मृत्यूनंतर संपत्ती दुसरेच वाटून घेतात. काहीच नाहीये. अरे आमच्या सरकारचं तसं आहे तर मग काय बोलावं? आमच्या सरकारचं कसं आहे दादा? पेट्रोल किती रुपये लिटर आहे? 107 रुपये लिटर. पेट्रोल 107 रुपये लिटर आणि डिझेल 93 रुपये लिटर. आता माझे बाबा ड्रायव्हर आहेत म्हणून मी त्यांचा पडते असतात ना भाग नाही. पण प्रत्येक ड्रायव्हरांसाठी मी हे बोलते आज इथे की तुम्ही हा नवीन कायदा लागू केला की ड्रायव्हरच्या हाताने जर अपघात झाला तर त्याला 7 लाख रुपये दंड भरावा लागेल व 10 वर्ष त्याला जेलमध्ये राहायचंय. अरे दादा, अगर कोई अमीर बाप की औलाद होता ना ड्राइवर तो फुकट में किसी की गुलामी नहीं करता और घुटने से शेरी बन आपको नहीं करता. आता इकडे बायांची तिकीट माफ केली, ठीक आहे, पण माणसांची किती वाढवली? 1 रुपयाचं 3 चॉकलेट येणार, 1 रुपयाचं दूध येतंय. आता चॉकलेटावर पैसे, तेलावर पैसे, जिकडे तिकडे महागाई महागाई महागाई. शिक्षण का माफ केले जाते? कारण प्रत्येक व्यक्ती शिक्षणापर्यंत पोहोचायला नको. जर प्रत्येक व्यक्ती शिक्षणापर्यंत पोहोचला तर हे सरकार कोणावर गुलाम करणार? आणि या यूपी मध्ये त्यांच्या काय बाबासाहेबांचं, मोदी महाराजांचं बाबासाहेब नाही ना, त्यांचं चालू द्या. यूपी के अंदर क्या है, यूपी के बाहर, यूपी के अंदर योगी, यूपी के बाहर मोदी, यूपी के अंदर योगी, यूपी के बाहर मोदी, सोते अकेले दोनों रात को. इसकी ना मानी उसने, उसकी ना मानी, जो करना मनमानी है करना मनमानी. यूपी के अंदर योगी, यूपी के बाहर मोदी, करते दोनों है अपने मन की मन की. असं राजकारण इथं चालू आहे दादा. आणि ड्रायव्हरांचं ऐकून दुःख वाटतं. अपघात झाला तो ड्रायव्हर थांबतो, तिथं थांबतो, त्याला हॉस्पिटलमध्ये नेतं, पण उलट त्याच्यावरच ठोकलं जातं की यांनाच मारलं असेल याला. गलती दुसऱ्याची असते. बाईकवाल्याची जरी गलती असली ना तरी सामोरवाला म्हणणार नाही काही. डायरेक्ट केस ड्रायव्हरवर लागतं. का असं मला कळतच नाही. आजकालचं राजकारण म्हणजे असं झालं, पोलिसांचा जेव्हापर्यंत गल्ला भरत नाही तेव्हापर्यंत पोलिसही आपल्याकडे बोलत नाही. तू कितीही खरं बोलशील, तू कितीही धुतल्यापणाचं असशील तरी पोलीस आपल्याला काहीच भाव देत नाही. कारण त्यांचा पैसा बोलतो महाराज. या जगामध्ये पैसा असतो. आजच्या तुम्ही ताटामध्ये भाकरी खाताय ना, त्यांची तरी लाज काढते रे थोडीशी. कारण त्या भाकरी खात असताना तो एक दाणा त्या शेतकरीनं कधीतरी त्याच्या शेतामध्ये पेरला होता. त्यानंतर कधीतरी शेतकरीनं तो दाणा पेरला, त्याला ऊन पाऊस सगळं सोसून तो
वर आला, त्याची फसल तयार झाली, त्याला कापल्या गेला, ढोलीत भरून ठेवलं गेलं. माझ्या माऊलीनं ते काढल्यानंतर त्याला साफ केलं. साफ करून चक्कीवर दळण आणलं. दळण आणून पिठाला मळणी केली. मळणी केल्यानंतर गॅसवर पोळ्या टाकून तुमच्या समोर दिलं. तर आईची तरी काही कदर करावं. आईला पोरं पुरी आणि या पोरीचे मेकअप करतात. काही असं नाही, अरे दादा करा ना, पण लिमिट मध्ये करा. कारण डांबरीचे खड्डे भरल्यानंतर काही रोड नवीन होतो का? रोड नवीन होत नाही. मी आमचे भाऊ नाही मस्त झाला, त्यांना 4-5 गोष्टी दिल्या नाही झालं रे. काही नाही, त्यांना 4-5 गोष्टी लागतात माहितीये. काढायचीच पेंडी, बसायचं पटपटी, खायला पटपटी, प्यायला हलमुटी, झोपायला झोपडपट्टी, खर्चायला बाबाची सोसायटी, बाकी डोळ्यात तो भाग देखील. अशातला आमच्या भावांचा आहे. आमच्या आईची काहीतरी लाज बडा आहे. तिला कसा बोलता तुम्ही, ती ऐकून घेतील. का ऐकतील? कारण आपलं मूल आहे, तिचं चुकते. मूल आहे ना मूल. मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी. ऐकलं? मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी. मुलाची चुकते. मुलगा जर एखादी मुलगी रस्त्याने जात असली तर तिने आई बहिणीच्या नजरेने बघावं, तर तो तिला सांगतो बघ काय. हे आमचे भाऊ, त्यांना काय माल चाललं हे बोलायचे आहे का? तुमच्या पण आई बहिणी घरी आहेत ना, त्यांची तरी लागू नका ना जरासं तरी. आता बघा, ह्या माय मावला हसतायत आणि आमची भरणार झाली. भावांना रुद्ध वाटतंय, पण एक खरी गोष्ट आहे, मुलगाही तसा तर मुलगी तशी. आई बाबा कुणातच फरक करत नाही. आपल्या आई बाबांना दोन्ही सेमच असतात, कारण एकाच रक्ताच्या आहे. एका रक्ताच्या असून तरी मुलीला जास्त दिलं, मुलाला कमी दिलं, हे भेदभाव चालतच असतात. तर तिथे एवढंच बोलू इच्छिते कि हमारे साथ जो खड़े हैं वो पक्की फौलाद है. हमारे साथ जो खड़े हैं वे पक्की फौलाद है. पर क्या बड़े देश चलाने वाले भी औलाद है. धन्यवाद. अतिशय छान धनश्री. यानंतर रिमिक्स गाण्यासाठी मी बॉय स्टुडंट्सला आमंत्रित करतोय. त्यांनी त्वरित इथे मंचावर